कारण तुम्हाला बाबा कशाची गरज नाही, तुम्हाला सर्व काही आयतं भेटतंय, तुमचा बाप तुम्हाला सर्व आयतं आणून देतोय. त्यामुळे तुम्हाला संघर्ष काय असतो हे तुम्हाला माहीत नाही. स्वतःचा संघर्ष आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही. खऱ्या अर्थानं जर ते लोक हसायला येतात, आपल्याला पोसायला अजिबात येत नाही. त्यामुळे लोकांचा कोणत्याही प्रकारे कसलाही कोणी, आता त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवत होतो, एक जण गेला हसत, हे काय करतो, अरे काय नाही, तुला काय करायचं आहे म्हटलं, जा तुझं तू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्यांच्या पोरांना यूट्यूबवर यावं का किंवा यूट्यूब चॅनल चालू करावा. तर त्या मित्रांनो त्या व्हिडिओला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे. तसेच बऱ्यापैकी कमेंट आल्यात की बाबा आम्हाला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की बाबा यूट्यूब चालू करायचं, अशा काही कमेंट आल्यात की बाबा यूट्यूब चालू करायचं, पण काय नक्की व्हिडिओ कशाचे बनवायचे किंवा बाबा विषय काय घ्यावा किंवा कॉपी पेस्ट करावं का. तर मित्रांनो, याच विषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. तर मित्रांनो, जो आपण गेल्या 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला. वेगवेगळ्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट आल्या. काही निगेटिव्ह कमेंट आल्या मित्रांनो. काही त्या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे, त्या जागीरदार बापाच्या बिगडे लावलादींना मला सांगायचं आहे की बाबा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल तर पाहू नका, पण अशा काहीही कमेंट करू नका. कारण तुम्हाला बाबा कशाची गरज नाही, तुम्हाला सर्व काही आयतं भेटतं आहे, तुमचा बाप तुम्हाला सर्व आयतं आणून देतोय. त्यामुळे तुम्हाला संघर्ष काय असतो हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं तुम्ही काही कमेंट करू नका आणि आमचे व्हिडिओ पाहायची पण काही गरज नाही. तर मित्रांनो, चला आपण, विषय असा आहे की कमेंट, काही पॉझिटिव्ह कमेंट आल्या. त्यामध्ये काही लोकांना विचारलं बाबा यूट्यूब चॅनल आम्हाला चालू करायचं आहे तर कसा करावा, विषय काय निवडावा, कॅमेऱ्यासमोर बोलताना जरा भीती वाटते. तर मित्रांनो, विषय निवडताना आता तुम्ही शेती करताय तर शेतीच्या रिलेटेड व्हिडिओ टाकायचे तुम्हाला. म्हणजे बाबा एखादं तुम्ही पीक घेताय तर त्या पिकाविषयी माहिती, सहज तुम्ही एखादं पीक घेताय त्याचं तुम्ही लागण करताय तर लागणीचा व्हिडिओ काढू शकता. बाबा आज लागण वगैरे चालली, कशा पद्धतीनं आपण लागण करतो, या पद्धतीनं तुम्हाला शेतीच्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचे. तसेच मित्रांनो, दुसरी एक कमेंट होती की बाबा कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटते जरा. मित्रांनो, सर्वांना प्रथम भीतीच वाटते. पहिला व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही शूट करणार आहे का नाही त्यावेळी सर्वांना त्या ठिकाणी भीती वाटते, कारण मलाही वाटत होती. त्यामुळं असं घाबरायचं नाही, हळूहळू शिकणार आहे तुम्ही. एका व्हिडिओत काय सर्व काय होणार नाही, पण हळूहळू जसं तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलचाल तशी तुम्हाला त्या ठिकाणी सवय होणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला कॅमेऱ्यासमोर पण बोलाय, कारण कॅमेऱ्यासमोर बोलाय पण थोडं धाडस लागतं, धाडस करून बोलायचं आहे. आणि दुसरी अशी एक कमेंट होती की बाबा विषयात झालं, विषय तुम्ही शेतीचे असेल किंवा समजा तुमचं काय शेळीपालन असेल किंवा गाई पालन असेल तर त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ बनवायचे. किंवा एखादा असे अनेक म्हणजे यूट्यूबमध्ये कॅटेगरी असतात. तुम्ही टेकमध्ये बनवू शकता, इन्फॉर्मेशनमध्ये बनवू शकता. टेक म्हणजे काही गोष्टींचे, आता मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एखादी सेटिंग वगैरे असेल तर त्या सेटिंगविषयीचाही तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू शकता. काही सेटिंग असतात ते लवकर लोकांना समजत नाहीत, तर त्या सेटिंगविषयी तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा इन्फॉर्मेशन असेल, इन्फॉर्मेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी माहिती किंवा काही दुसऱ्या जगात सध्या घडामोडी चालल्यात त्याविषयी माहिती, अशा पद्धतीचेही व्हिडिओ बनवू शकता. तसेच AI ॲनिमेशनचेही व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. जास्त कोणाला जर एडिटिंग वगैरे जमत असेल तर त्या पद्धतीनेही मित्रांनो बनवू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की तुमच्या आवाजात आणि तुमचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवला तर ते जास्त फायदेशीर राहणार आहे. कारण तुमचा चेहरा असेल आणि फक्त चेहराच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. चेहरा तो तुमचा फेमस झाला पाहिजे. त्याच्यामुळं काय होणार आहे, ज्यावेळी तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार आहे त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्पॉन्सरशिप भेटणार आहेत. त्यामुळं तुमच्या स्वतःच्या आवाजात आणि स्वतःचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवायचे. समजा आता तुम्ही AIच्या थ्रू जर आवाज जनरेट केला, त्याच्या माध्यमातून जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तेही चालू शकतात, पण जास्त फायदेशीर तुमचा स्वतःचा चेहरा दाखवून आणि स्वतःच्या आवाजात तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचं आहे मित्रांनो. आणि दुसरा विषय असा आहे की आता बाबा कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटते, तर मित्रांनो घाबरायचं नाही.
कारण तुम्ही कोणत्याही गोष्टी जर घाबरचाल तर त्या ठिकाणी कोणतीही गोष्टी व्यवस्थित होणार नाही. त्यामुळं मित्रांनो, व्यवस्थित सर्व तुम्ही तुमचा चेहरा दाखवून तुमच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवायचे. मित्रांनो, अजून एक विषय असा आहे की बाबा आता व्हिडिओ बनवायचे म्हणल्यावर एडिटिंग वगैरे सर्व काही यायला पाहिजे. तर मित्रांनो, एडिटिंग करायची म्हटलं का नाही तर काही अवघड नसतंय. मी आता ज्या ॲपवर एडिटिंग करतो, इनशॉट ॲपवर त्या ठिकाणी एडिटिंग करतो व्हिडिओ शूट केल्यानंतर. त्या इनशॉटच्या माध्यमातून तुम्ही फ्रीमध्ये एडिटिंग करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीनं. आणि दुसरा असा अजून एक विषय आहे की बाबा व्हिडिओ शूट करताना पण बाबा काय बोलावं किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भीती वाटते. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही, कारण तुम्ही घाबराल तर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. या पद्धतीनं मित्रांनो, शेतकऱ्याच्या पोरांना व्हिडिओ बनवायचे आहेत आणि व्हिडिओ 100% बनवा मित्रांनो. आणि ज्या काय निगेटिव्ह कमेंट येतात त्या कमेंटला उत्तर तुमच्या पद्धतीनं द्यायचं आहे. आणि काय निगेटिव्ह लोक काय बोलत असतील तर त्याच्याकडे एवढं जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण लोक हसायला असतात, लोक पोचायला नसतात. त्यामुळे लोकांच्याही बोलण्याकडे एवढं जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्यायचं नाही, कारण खऱ्या अर्थानं स्वतःचा संघर्ष आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही. खऱ्या अर्थानं जर ते लोक हसायला येतात, आपल्याला पोसायला अजिबात येत नाही. त्यामुळे लोकांचा कोणत्याही प्रकारे कसलाही कोणी, आता त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवत होतो, एक जण गेला हसत आहे, हे काय करतो, अरे काय नाही, तुला काय करायचं आहे म्हटलं, जा तुझं तू बघ. अशा पद्धतीनं मित्रांनो कोणालाही लाजायचं नाही. तुम्हाला जे तुम्ही लक्ष केंद्रित केलं आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करायचा आणि त्या माध्यमातून तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो. आणि आता ह्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या कमेंट येतात. तर कमेंट येणाऱ्या जागीरदार बापाच्या अवलादींना मी सांगतो की बाबा तुम्हाला काय सर्व आयतं भेटतंय, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संघर्ष माहीत नाही, कोणतंही तुम्हाला त्या ठिकाणी काम करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही फक्त सोशल मीडियाला कमेंट खालीच तुम्ही दिसणार नेहमी. त्यामुळं आणि फ्रंटला कधीही दिसू शकत नाही तुम्ही. त्यामुळं मागे बोलणारे लोक असतात, त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.